शुभेच्छा व्यक्त कराव्या. सांगली महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती, या भागाचे नेते आमचे ज्येष्ठ सहकारी मान्य हरदास भाऊ पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय जयंत पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित आपल्या भागाचे खासदार आदरणीय विशालदादा पाटील. आता याच्यानंतर या साहेब मी कोणाची नावं घेत नाही. सन्मान्य व्यासपीठ, हरिभाऊंच्या वरती प्रेम करणारे या भागातले सर्व त्यांचे सहकारी, सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक, सगळे माझे युवक सहकारी, सगळे माझ्या माता भगिनी, मी सुरुवातीला हरिभाऊंना आमच्या मतदारसंघाच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं ॲडव्हान्समध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, कारण त्यांचा वाढदिवस परवा होता. आणि व्यासपीठ बघितल्यानंतर मी डोंगरे साहेबांना म्हटलं, सगळ्यात अवघड व्यासपीठ आहे आज. भाषण कसं करायचं आमच्या डोक्यात असं होतं की आपलं सगळे याच्या आधीच आपलं बोलून मी गोरे भाऊ मी कार्यक्रमाला फॉलो करावं. 5:15 मला यावं अशी सगळ्या संयोजकांनी विनंती केली होती. आणि मी ज्यावेळेला कार्यक्रमाची पत्रिका बघितली तर तुमच्या दोघांचं नाव होतं, खासदार साहेबांचं नाव होतं. आणि मला असा सारखा प्रश्न पडला होता की मला कसं होतं, कारण हरिभाऊंचे आणि माझ्या वडिलांचे संबंध फार होते. त्यांचा माझा संबंध ह्या 10 वर्षापूर्वीपासून थोडाफार आलाय. आणि त्यांचा जो जास्तीचा संबंध आलाय, त्यांचा माझा एक कॉमन मित्र होता अभिजित कोळी, आमच्या एकदम जवळचा मित्र, त्याच्यामुळे संबंध आला. त्याने मला कार्यक्रमाला यायला पाहिजे म्हणून सांगितलं आणि मी लगेच स्वीकारला. आणि 5:15 याचं कारण असं होतं की घोड्यांची स्पर्धा होती. माझ्या आयुष्यात मी कधी घोड्यांची स्पर्धा बघितली नव्हती, म्हणून मी त्या स्पर्धा पाहायला आलो. आणि दुष्काळी भागातून आलेल्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला कृष्णा नदीमध्ये बोटीत बसून जाऊन घोड्यांची स्पर्धा बघण्याचा एक विलक्षण क्षण मला त्या ठिकाणी अनुभवायला मिळाला. सांगली नगरी ही गणरायांचा आशीर्वाद असलेली नगरी आहे. मला असं वाटतं हरिभाऊंच्या वरती गणरायाचं विशेष प्रेम आहे. कारण तर वेळाला महापूर आला असता तर त्या स्पर्धा पार पडल्या नसत्या आणि कदाचित त्या स्पर्धा पार पडल्यावर तुमचा वाढदिवस चांगला व्हावा म्हणून गणरायानं त्या महापूर आणून गेला नाही. कारण आता 11 दिवसाचा गणपती आपण सगळ्यांनी साजरा केलाय. कालच आपण गणपती विसर्जन करून आलो. पण हरिभाऊंच्या बाबतीमध्ये मी जे पूर्वीपासून ऐकलंय, अत्यंत सामान्य लोकांसाठी तडकणं काम करणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हटलं तरी काही भाव होणार नाही. माझ्यापेक्षा कदाचित समोर उपस्थित असलेल्या सगळ्या मंडळींना त्यांचं काम, त्यांनी आजपर्यंत केलेलं लोकांसाठी सहकार्य कदाचित माहिती असेल. जयंत पाटील साहेब, मी आता घोड्यांची स्पर्धा बघत असताना मनामध्ये एक प्रश्न आला. मी सगळं विचारून घेतो, पाठीमागं बसून तू काय करतो, किती जण चालवता, पुढचा काय करतो, विश्रांती द्यायला किती लोक असतात, ते 45 ते 40 मिनिटांमध्ये ते सगळे राऊंड पूर्ण करायचे असतात. सांगलीवाडीच्या माणसांना अंदाज पक्का येतो. मी बोटीत बसलो, त्यांनी मला एक बोट दाखवली, याचा नंबर येणार आणि त्याचाच नंबर आला. परत ती बोट त्यांचीच आहे, त्याची परत माहिती होती. ह्याचं काय सेटिंग असतं का, त्याचं काय सेटिंग नसतं म्हणून समजलं. परत दुसरा विचार मनात आला, तिथं कोण कुठल्या होडीत बसले तेच कळत नाही. आणि आपल्या राजकारणाला असंच झालं, कोण कुणाच्या होडीत बसले
मी माझ्या मतदारसंघाच्या बाहेर 1 मिलीमीटर सुद्धा कधी बाहेर जात नाही. फारसा माझा कोणाला त्रास नसतो. पक्षाचं कदाचित माझ्यावरती ऑब्जेक्शन आहे, तुम्हाला बाहेर काहीच बघत नाही. मग व्यासपीठावरती आल्यानंतर 5-6 माणसांनी चापा देण्याचा प्रयत्न केला. तुमचं काय चालतंय, भविष्यात काय करणार, बसूया का? पण या सगळ्या मोठ्या माणसाच्या संघर्षामध्ये माझ्यावर कोण विश्वास ठेवणार? माझ्यावर काही फारसे मला कोणी दाब दिले नव्हतं. तुम्ही काही कोणी घाबरून नाही मी आपल्या शुभेच्छा द्यायला फक्त त्या ठिकाणी आलोय. पण निश्चितपणे आज वेगळा अनुभव मला त्या निमित्तानं आला, कारण त्या जिल्ह्याचे 2 भाग, एक कृष्णा नदीच्या काठावरती बसलेला सगळा सदन भाग आणि दुष्काळी भागातून नंतर मी आहे, जयकुमार गोरे भाऊ, आम्ही दोघेही दुष्काळी भागातून आलो. पण आमचा दुष्काळ, आमची तहान याच कृष्णा नदीनं त्या सगळ्या आमच्या दुष्काळी भागातलं आज सगळं दुष्काळ संपवून नंदनवन केलंय. आणि त्यामुळं आमच्या देखील कृष्णा नदीचं महत्व हे अनन्यसाधारण महत्व आहे. आमच्यासाठी देवी भावनिक नातं आहे आमचा आणि कृष्णा नदीचं आहे. त्यामुळे वेगळा अनुभव आम्हाला त्या ठिकाणी आला. आता तुम्ही नदीकाठी असल्यामुळे तुमचे खेळ वेगळे आहेत आणि दुष्काळी भागातले आमच्या लोकांचे खेळ वेगळे आहेत. आमच्याकडे काही घोड्यांची स्पर्धा यापूर्वी कधी झाली नाही. पण जयकुमार गोरे भाऊंच्या मतदारसंघामध्ये ज्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा पाणी आणलं होतं त्यावेळेला त्यांनी मुख्यमंत्र्यांना बोटीतून सफर त्या ठिकाणी केली होती. भविष्यामध्ये आमचं सुद्धा भाग त्या ठिकाणी कदम होत चाललंय. आता आम्ही सुद्धा पाऱ्यामध्ये आम्ही भाऊ त्या ठिकाणी बोटिंग सुरू केली. आमच्या त्या टेम्पोचं पाणी त्यामध्ये आहे. त्यामुळं भविष्य काळामध्ये तुमच्याबरोबर आमचाही भाग त्या ठिकाणी सदन होईल. पण भाऊ जाता जाईल कोण तुम्हाला सांगता येईल लोकांनी कसं बोटीत बसवलं, मध्यापर्यंत गेलो आणि तिथं गेल्यानंतर आम्ही असं म्हणतो की तिथं मगरी फार पडतात. मला परत प्रश्न पडला, सुहास बाबर पक्ष सोडत नाही, ढकलून दिलं म्हणजे काम असं चांगली पाठी करत डोक्यात आली असं मला त्या ठिकाणी शंका आली. गमतीचा भाग सोडला तर निश्चितपणे व्यासपीठावरचं चित्र बघितल्यानंतर एका गोष्टीचं मात्र मला समाधान आहे. भाऊ, राजकारण निवडणूक ही त्या 10-15 दिवसापुरती मर्यादित असली पाहिजे असं मानणारे मी कार्यकर्ता आहे. वसंतदादांचा राजाराम बापूंचा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये कितीही संघर्ष असला तरी लोकांचा संघर्ष, मतभेद जरी असले तरी मनभेद ह्या जिल्ह्यानं कधीच नेत्यांच्यामध्ये पाहिले नाहीत. हरिभाऊ, तुमचं मनापासून कौतुक केलं पाहिजे. ही सगळी मंडळी तुमच्यासाठी व्यासपीठावरती एकत्रितपणे आले, कारण जयकुमार गोरे भाऊंचं दुहेरी भूमिका आहे. त्यांचा जरी दुष्काळी भाग असला तर त्यांचा सगळ्यात जास्त संबंध तुमचे भाऊ सांगलीमध्ये तुमचे अनेक संबंध ह्या पूर्वीपासूनचे आहेत आणि ते मैत्रीचं नातं जपण्यासाठी तुम्ही या कार्यक्रमाला आला. तुमचं या ठिकाणी अभिनंदन करेल. जयंत पाटील साहेबांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करेल, कारण मी त्यांना आमच्या गणपतीच्या आरतीला निमंत्रण दिलं होतं. त्यांनी ते स्वीकारून माझ्याही गणपतीच्या आरतीला त्या ठिकाणी आले होते. मी अभिजित कोळी, हरिदास भाऊ या दोघांनाही तुमच्या भविष्याच्या राजकारणासाठी, समाजकारणासाठी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देईन. हरिभाऊंना तुम्हाला ज्या तुमच्या संकल्पना असतील त्या सगळ्या संकल्पना तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळो, तुम्हाला दीर्घायुष्य मिळो अशी शुभेच्छा या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया, खूप खूप धन्यवाद. तदनंतर मान्यवरांचा सन्मान.